जनगणना 2027 जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या यांचा काय संबंध आहे ते या ठिकाणी 11 मार्च 2026 ला हे परिपत्रक निघालेले आहे। हे सर्व परिपत्रक इंग्रजीतलं आहे। तुम्हाला मी हेच परिपत्रक मराठीत समजून सांगतो। आता जो आपण जो पत्र पाहिला इंग्रजीतला, या पत्राचा सोप्या भाषेत अर्थ खालील प्रमाणे आहे। भारत सरकारच्या गृह सचिवांनी म्हणजे होम सेक्रेटरी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलेलं आहे। त्याचा मुख्य विषय असे बघा, 2027 च्या जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवणे हा आहे। याचे मुख्य मुद्दे दिले आहेत। एक म्हणजे जनगणनेचे वेळापत्रक, पहिली पायरी घरांची यादी करणे आणि घरांची गणना करणे हे काम एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 30 दिवसाच्या कालावधीत पूर्ण केले जाईल। दुसरी पायरी या ठिकाणी अशी आहे बघा, जनगणना 2027 ची प्रत्यक्ष लोकसंख्या गणना ही फेब्रुवारी 2027 मध्ये केली जाईल। काही बर्फाच्छादित प्रदेशात ही प्रक्रिया सप्टेंबर 2026 मध्येच होईल। तर बदल्यावर बंदी हे महत्वाचं आहे। जनगणनेच्या कामासाठी जिल्हा, तहसील आणि स्थानिक सराव अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे। आता आपल्याला ऑर्डर देखील मिळालेले आहेत। पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की एकदा या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली की जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली केली जाऊ नये। याचा अर्थ असा की जनगणनेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या 31 मार्च 2027 पर्यंत होणार नाही। तर कारण काय, तर जनगणना हे अतिशय महत्वाचे आणि वैधानिक काम आहे। कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण आधीच सुरू झालेले आहे। जर मध्येच बदली झाली तर कामात अडथळा येईल आणि नवीन कर्मचाऱ्याला पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागेल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला उशीर होऊ शकतो। थोडक्यात सांगायचे तर जर तुमची किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याची ड्युटी जनगणनेसाठी लागली असेल तर 31 मार्च 2027 पर्यंत त्याची बदली केली जाणार नाही, जेणेकरून जनगणनेचे काम विना अडथळा पूर्ण व्हावे। म्हणजेच जिल्हा अंतर्गत आंतरजिल्ह्याच्या बदल्या होणार आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला जनगणनेची ऑर्डर मिळाली असेल तर तुमची 2027 पर्यंत मार्च 2027 पर्यंत बदली होणार नाही। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।